न्यूज टाईममध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मुंबई बेंगलोर हायवेवर हायवा डंपरची दुचाकीस्वाराला धडक, अपघातात दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू। मुंबई बेंगलुरू हायवेवर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास मालवाहू हायवा डंपर तसेच दुचाकीस्वाराचा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे। या अपघातात दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे। मुंबई बेंगलोर हायवेवर मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा MH01 CV 4967 या मालवाहू हायवा डंपरने पुढे जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली। त्यामुळे हायवा चालकाचे नियंत्रण सुटले। त्यातच महामार्गाशेजारील सर्व्हिस रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे, त्यामुळे सर्व्हिस रस्ता बंद असल्याने काही वाहनेही महामार्गाच्या विरुद्ध दिशेने जात होती। त्यातच समोरून येणाऱ्या भरधाव हायवाने दुचाकीस्वारालाही जोरदार धडक दिली। त्यात 30 वर्षीय दुचाकीस्वार नवीन बालाजी एलगलू राहणार शीतळानगर नंबर 2 हा गंभीर जखमी झाला। त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले। देवरोड पोलिसांनी घटनास्थळावर दाखल होत अपघाताचा पंचनामा केला, तसेच बेधडकपणे वाहन चालवून अपघाताला कारणीभूत ठरल्याप्रकरणी हायवा डंपर चालकावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे। देवरोड पोलिसांनी हायवा डंपर चालकाला ताब्यात घेतला असून पुढील तपास देवरोड पोलीस करत आहेत।